महत्वाची बातमी येते पुण्यामधून, कारण कोरोनावर लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागलेली आहे। हडपसर जवळच्या गोपाळपट्टीतील असणाऱ्या सिरम प्लांटला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, आपण बघतोय की कोरोनाच्या या सगळ्या महामारीवर मात करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटनं कोरोनावरची लस बनवलेली आहे। कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली आहे, मात्र सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागलेली आहे। हडपसर जवळील गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरमच्या प्लांटला आग लागली आहे। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काय परिस्थिती, आगीचं कारण काय कळतं आणि सध्याची परिस्थिती काय आगीची? अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या रवाना झाल्यात संदीप। कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। दुसरी गोष्ट हेही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, कोरोनाच्या ज्या लसींची निर्मिती सुरू आहे ती त्या प्लांटमध्ये सुरू आहे की नाहीये याबाबतही स्पष्टीकरण जे आहे ते होऊ शकलेलं नाही। मात्र हडपसर मांजरीचा जो प्लांट आहे गोपाळपट्टीच्या बाजूचा, त्या ठिकाणी ही आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दलाने अधिकृत दुजारा जो आहे तो या माहितीला दिलेला आहे। नेमकं किती नुकसान झालं किंवा आगीचं कारण काय हे कळू शकलेलं नाही। एक मात्र नक्की, सिरमचा प्लांट जो आहे तो पूर्ण अत्याधुनिक आहे, त्याच्यामुळे तिथं अग्निशमनाच्या यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण कार्यान्वित असलेल्या यंत्रणा आहेत, त्यामुळे फार पटकन या आगीवर नियंत्रण मिळवू असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणखी किती वेळ लागतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे, किंवा किती नुकसान होतं ते समजायला काही वेळ लागेल। अगदी वैभव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आग मोठ्या प्रमाणावर, कारण धुराचे लोट मोठे दिसत आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची काही चर्चा झाली आहे का? किती उशीर लागू शकतो किंवा आगीची तीव्रता किती आहे याबद्दल काही चर्चा झाली? 10 फायर टेंडर आणि ब्रोंटो ज्या आहेत त्या तिथं पाठवलेल्या आहेत। ब्रोंटो जी शिड्यांची फायर ब्रिगेडची गाडी आहे, साधारण 120 फुटापर्यंत वरती जाऊन मारा करता येऊ शकतो या गाडीनं, या गाड्या तिथे पाठवलेल्या आहेत। त्याच्यामुळे आगीचं प्रमाण जे ते निश्चित मोठ्या प्रमाणावर, धुरांचे लोड जे आहेत ते दिसत आहेत आणि अग्निशमन दलाकडून प्रोएक्टिव्ह खबरदारी म्हणून सुद्धा आक्रमक स्टँड घेण्यात आलेला। आणखी आग वाढायला नको किंवा आग पसरायला नको या हेतूने 10 फायर टेंडर जे आहेत ते रवाना करण्यात आले। ब्रोंटो आहे ती रवाना करण्यात आली। आग नेमकी कधी आटोक्यामध्ये येईल हे सांगणं मात्र अवघड आहे। अगदी वैभव, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटच्या कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा तिथल्या कोणत्या संबंधित व्यक्तीशी बोलणं झालंय का, की खरंच सिरममध्ये जी कोविशिल्ड लस बनवायला सुरू होती ती याच प्लॅनमध्ये होती की इतर कुठल्या प्लॅनमध्ये? नाही संदीप, अजून सिरमकडूनही कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा तेही त्यांचाही संपर्क जो आहे मग तो होऊ शकलेला नाही। अगदीच काही वेळापूर्वी ही घटना घडली, त्याच्यामुळे वातावरण जे आहे मग तिथेही सिरममध्ये अंतर्गत अधिकारी जे आहेत, पदाधिकारी, तेही माहिती घेतात। तातडीने याच्यावरती काही बोलायला त्यांनी असमर्थता जी आहे ती दर्शवली। अगदी दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला ही आग लागली त्यावेळेला कर्मचारी काम करत होते का, पहिला मुद्दा, आणि आजूबाजूच्या इमारतींना काय धोका आहे का याबद्दल काय माहिती मिळते वैभव? सिरमचा हा प्लांट जो आहे तो पूर्ण आयसोलेटेड प्लांट आहे संदीप, त्याच्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना तसा काही धोका नाहीये। आतमध्ये काही कॅज्युअलिटीजची अजूनही माहिती जी आहे मग ती समोर आलेली नाही। लोक निश्चित काम करत असावे। आज एकतर कामाचा दिवस आणि वर्किंग डे ज्याला आपण म्हणतो तो, आणि शिफ्ट ज्या आहेत त्या पूर्ण क्षमतेनं सिरमच्या सगळ्या चालवण्यात येतात आता वॅक्सिनच्या निर्मितीसाठी किंवा इतर औषधांसाठी सुद्धा। त्याच्यामुळे तिथं कर्मचारी असणार हे निश्चित आहे। मात्र जीवितहानी किंवा अगदी जखमी झाल्याची सुद्धा माहिती जी आहे प्रायमा फेसी ती अजून समोर आलेली नाही। अगदी वैभव, तू आमच्यासोबत असाच राहा। आपण ही दृश्य बघतोय, सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागलेली आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, सिरम इन्स्टिट्यूट आपण बघतोय कोरोनाच्या काळामध्ये एक संजीवनी देणारी इन्स्टिट्यूट म्हणून संपूर्ण देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूट मागच्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे। कोविशिल्ड या वॅक्सिनची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केली जाते आणि याच पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागलेली आहे। हडपसर जवळच्या गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरमच्या प्लांटला ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। जवळपास 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। फायर सेफ्टी यंत्रणा आहे ती सिरम इन्स्टिट्यूट मधली अतिशय अत्याधुनिक आणि कार्यान्वित आहे, त्यामुळे आग लवकरात लवकर आटोक्यात येईल अशी माहिती सुद्धा अग्निशमन दलानं आमच्या प्रतिनिधींना दिलेली आहे। त्यामुळे आता
सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की कोविशिल्ड या वॅक्सिनची निर्मिती हडपसर जवळच्या गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरमच्या प्लॅन्टमध्ये होत होती की दुसऱ्या कुठल्या पुण्यातल्या प्लॅन्टमध्ये होत होती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता अधिकृत कोणतीही भूमिका किंवा प्रतिक्रिया सिरम इन्स्टिट्यूटनं अद्यापही दिलेली नाही आहे। त्यामुळे हा प्रश्न आता संपूर्ण सगळ्यांनाच पडलाय असं म्हणावं लागेल। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे सुद्धा आपल्या सोबत होते। आगीची तीव्रता जास्त असली तरी फायर सेफ्टी युनिट जे आहे सिरम इन्स्टिट्यूट मधलं ते कार्यान्वित असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा दिलेली आहे। मात्र आग प्रचंड मोठी आहे। हे धुराचे लोट बघितले की आपल्याला अंदाज येऊ शकेल की किती मोठ्या प्रमाणावर हे आगीचे लोट आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी कोविशिल्ड लस या प्लॅन्टमध्ये बनवली जात नसली तरी या आगीमुळे इतर दुसऱ्या प्लॅन्टमध्ये बनवल्या जाणाऱ्या कोविशिल्डच्या निर्मितीवर त्याचा परिणाम कितपत होऊ शकतो? संदीप, बनवली जाते की जात नाही हे आता सांगता येणं अवघड आहे। त्या दिवशीच्या ज्या गाड्या बाहेर पडलेल्या होत्या त्या याच प्लॅन्ट मधून बाहेर पडलेल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात वॅक्सिनचं मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा बनवणं जे ते तिथं होतं का, कितपत त्याच्यावरती इम्पॅक्ट आलेले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिकृतरित्या सिरमकडूनच स्पष्ट होऊ शकतील। त्याचं कारण आतले ऑपरेशन जे आहेत ते बाहेर कळत नाहीत। बरोबर। दुसरा मुद्दा, आगीवरती नियंत्रण मिळवायला साधारण आणखी 1 तास लागू शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा जी अग्निशमन दलाची ती त्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे। आजूबाजूचे सगळे फायर टेंडर्स जे आहेत ते सगळे फायर टेंडर्स कॉल केलेले आहेत तिथं, आणि लेवल 1 ची आग आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे अतिदक्षतेनं अतितातडीनं संपूर्ण यंत्रणा वापरून जी आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न केला अगदी वैभव, या सगळ्या आगीच्या फायर ब्रिगेडच्या या सगळ्या ऑपरेशन संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुण्यावरून। अद्वैत, काय सांगाल? आगीचे लोट तर भयानक दिसत आहेत, आत्ताची परिस्थिती काय? जी आता फायर ब्रिगेड कडून प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूटच्या मांजरीमधल्या प्लॅन्टला अर्थातच आगीचं कारण वगैरे लगेच कळणार नाही, मात्र 10 फायर टेंडर्स जे आहेत ते त्या ठिकाणी पाठवण्यामध्ये आलेले आहेत आणि ब्रांटो सहित आणि आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। निश्चितपणे ही अत्यंत महत्वाची घटना आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सिरम इन्स्टिट्यूट जिथं कोविडवरची वॅक्सिन तयार झाली, त्याचं उत्पादन झालेलं आहे। 5 कोटी डोस हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तयार झालेले होते आणि त्याच्यानंतर रोज 25 लाख लशीची निर्मिती जी आहे ती जिथं सुरू आहे आणि अशा ठिकाणी आग लागणं निश्चितच ही अत्यंत महत्वाची घटना आहे। पण अर्थातच जसं आता वैभवने सांगितलं की नेमकं जिथं हा स्टॉक ठेवलेला आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे का, किंवा त्याचा काय नेमका या वॅक्सिनच्या साठ्यावरती परिणाम होणार, ह्याची अजून काहीही माहिती जी आहे ती आलेली नाही। अत्यंत प्राथमिक माहिती ही मिळालेली आहे की काही वेळापूर्वी ही मांजरीमधल्या सिरम संस्थेच्या या प्लॅन्टला आग लागलेली आहे। आग अर्थातच भीषण आहे आणि त्या ठिकाणी आता अग्निशामक विभागाने 10 फायर टेंडर्स जे आहेत ते पाठवलेले आहेत आणि आग विझवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। अगदी अद्वैत, मगाशी वैभवनं ज्याप्रमाणे सांगितलं की याच मांजरीच्या प्लॅन्टमधून ज्या गाड्या कोविशिल्डच्या रवाना झाल्या होत्या त्या इथूनच रवाना झाल्या होत्या देशभरामध्ये, त्यामुळे एक भीती सुद्धा व्यक्त केली जाते। संपूर्ण जी लस निर्मितीची प्रक्रिया आहे, प्लॅन्ट आहे, तो सगळा भाग याच ठिकाणी अर्थात हा अत्यंत मोठा भाग आहे सिरमचा, कित्येक एकरवरती हा पसरलेला भाग आहे। त्यामुळं नेमकी आतमध्ये आग जी आहे ती कुठल्या विभागाला लागलेली आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे। जिथं ही वॅक्सिन साठवलेली होती त्या भागाला किंवा जिथं निर्मितीचं काम चाललं होतं त्या भागाला, हे अजून काहीच याचे डिटेल्स जे आहेत ते नाही आहेत। फक्त सिरम इन्स्टिट्यूट मध्ये आग लागलेली आहे असं समजलेलं आहे आणि निश्चितपणे धुराचे लोट वगैरे बघता या आगीचं स्वरूप जे आहे ते मोठं आहे। ही आग भीषण आहे आणि त्यासाठीच तातडीनं सगळे जे फायर टेंडर्स आहेत ते त्या दिशेने रवाना केलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 10 फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या तिकडे पाठवलेल्या आहेत अशी माहिती पुण्यातल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळं
ही माहिती आपल्याला डिटेल जी आहे ती कळू शकेल की नेमकं कोणत्या विभागाला आग लागलेली आहे, म्हणजे जिथं निर्मिती सुरू आहे तिथं, जिथं स्टॉक केलेलं आहे त्या ठिकाणी. कारण मी जसं म्हटलं की 5 कोटी डोस हे तयार करण्यात आलेले होते, ज्यापैकी 1.1 कोटी म्हणजे जवळपास 1 करोड डोस जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योद्ध्यांसाठी रवाना झाले होते. 20 लाखाचे डोस हे बांगलादेशला देखील भेट दिले, ते देखील रवाना झालेले आहेत. आणि त्यानंतर आता 25 लाख डोस इतका वेग रोजचा आहे, कारण अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी मागणी केलेली आहे. आजूबाजूच्या देखील लोकांनी ही लस घेण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे. अर्थातच केंद्र सरकारच्या हिरव्या कंदिलानंतर, ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतरच हे जे डोसेस आहेत ते रवाना होणार आहेत. तर निश्चितपणे कुठं ना कुठं ही शंका किंवा चिंता वाटणं स्वाभाविक आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात लसीचा साठा किंवा लसीची निर्मिती जिथं होतीये तिथं ही आग लागणं, त्यामुळे त्याचा या सगळ्या लसीकरणावरती, वॅक्सिनवरती परिणाम होतोय का, काय होईल. मात्र अर्थातच आता घाईघाईनी काही सांगता येणं अशक्य आहे, कारण अधिकाऱ्यांकडे सुद्धा देखील प्राथमिकच माहिती आहे आणि त्यानुसार मांजरीमधल्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये आग लागलेली आहे. आग भीषण आहे आणि 10 आगीचे बंब तिथं रवाना करण्यात आलेले. अगदी अद्वैत, दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आगीचे जे धुराचे लोट दिसत आहेत ते प्रचंड मोठे दिसत आहेत. या सगळ्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट मध्ये केमिकल सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार, ते आग भडकण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. त्याबद्दल काय माहिती मिळते अग्निशमन दलाकडून? आता हे सगळं तू म्हणालास त्याप्रमाणे तिथं लॅब आहेत वेगवेगळ्या, जिथं सातत्याने संशोधन सुरू असतं. बरोबर. कोरोनाच नाही तर सिरम जवळपास औषध बनवणारी, निर्मिती करणारी कंपनी आपल्याला माहिती आहे की एक जगातली अग्रगण्य कंपनी आहे, अग्रेसर कंपनी आहे आणि जिथं अनेक प्रकारच्या लशी ज्या आहेत त्या तिथं बनत असतात, त्याचे तिथं साठे असतात. त्यामुळंच हे सांगणं फार आता कठीण आहे, कारण शेकडो एकरवरती पसरलेलं ही सगळी संस्था आहे किंवा हा परिसर आहे, तिथं नेमकी ही आग जी आहे ती कुठं लागलेली आहे. परंतु निश्चितपणे ही आग पसरू शकते ते बरोबर आहे, परंतु तिथं सुद्धा यंत्रणा जी आहे सिरमची स्वतःची ती अग्निरोधक यंत्रणा देखील आहे. आणि आता फायर ब्रिगेडनी तातडीनं तिथं जसं वैभवने सांगितलं की आजूबाजूचे सगळे जेवढे पण अग्निशमन विभागाचे फायर फायटर्स आहेत ते तिकडं पाचारण करण्यात आलेले आहेत आणि 10 फायर फायटर्स ब्रँटो हे देखील तिथं रवाना करण्यात आलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे या आगीवरती नियंत्रण मिळवलं जाईल, त्याची पराकाष्ठा केली जाईल, कारण ही अत्यंत संवेदनशील अशी घटना आहे. अख्ख्या देशाचं लक्ष जिथं लागलेलं आहे त्या कोरोना निर्मितीचं जे केंद्र आहे प्रमुख, तिथंच ही आग लागलेली आहे. तर निश्चितपणे मनामध्ये भीतीचं, चिंतेचं वातावरण असणं स्वाभाविक आहे. मात्र अर्थातच अधिकृत जेव्हा माहिती प्रशासनाकडून आपल्याला कळेल तेव्हाच या आगीचं स्वरूप, त्या आगीचं कारण काय आहे नेमकं आणि आग नेमकी कुठं लागलेली आहे, त्याचा कोविडच्या वॅक्सिनवरती काही परिणाम होणार आहे का, त्याला झळ बसली आहे का, हे सगळं आपल्याला काही वेळामध्ये आपल्याला कळू शकेल. अद्वैत, अगदी दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आगीचे लोट आपल्याला दिसत आहेत, धुराचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. या आजूबाजूला काही रहिवाशी इमारती किंवा इतर इमारती, कंपन्या आहेत का? त्यांना कितपत धोका आहे, काय खबरदारी घेतली त्याबद्दल माहिती मिळते? निश्चितपणे तिथं वस्ती आहे, परंतु मुळात त्याला अजून काही ही आग जी आहे ती तिथं गेलेली नाहीये किंवा तिथं पसरलेली नाहीये. ही आग जी आहे ती आतमध्येच आहे. मी जसं म्हटलं की हा शेकडो एकरचा परिसर आहे जिथं सिरम संस्था आहे आणि सिरम संस्थेचे वेगवेगळे विभाग जे आहेत ते तिथं आहेत. पुण्यावरून सोलापूर जाताना हडपसर भागामध्ये हा सगळा प्लॅन्ट आहे आणि आजूबाजूला जरी तिथं वस्ती असली तरी या आगीचं जे आता जे स्वरूप आहे किंवा केंद्र आहे ते सिरम संस्था जी आहे तीच आहे. त्यामुळे तिकडं काही बाकीची जी नागरी वस्ती आहे त्याला अजून त्याची काही झळ पोचलेली नाहीये. उलट मी जसं म्हणत होतो की सिरम मध्ये काम करणारे जे लोक आहेत ते सुद्धा हे बहुतांश लोक हे स्थानिकच आहेत. जवळपास 80% लोक जे आहेत ते त्याच सगळ्या परिसरामधले आहेत, ज्यांना आपण भूमिपुत्र किंवा सन ऑफ सॉइल म्हणतो, असे जवळचेच सगळे लोक आहेत. आणि खरं तर सिरम मध्ये लस निर्मिती झाली त्याचा आनंद त्यांनाही झाला होता आणि त्या गावाने सुद्धा आम्हाला लस पाहिजे आहे अशी देखील मागणी केली होती. त्यामुळे निश्चितपणे ही काळजीची, चिंतेची बाब आहे की अशा पद्धतीनं आपण कोरोनावरती
कोरोनासोबत युद्ध करताना जे आपल्याला एक हत्यार मिळालेलं होतं, लस मिळालेली होती, त्याच प्लांटला अशा पद्धतीची भीषण आग लागलेली आहे. मात्र आता अर्थातच अत्यंत प्राथमिक माहिती आहे त्यानुसार ही सिरम संस्थेला आग लागलेली आहे. आगीचं कारण जे आहे ते कळू शकलेलं नाही. आग भीषण आहे, धुराचे लोट खूप आहेत आणि फायर ब्रिगेडकडून ही आग विझवण्यासाठी फायर टेंडर्स जे आहेत, बंब जे आहेत ते रवाना झालेले आहेत. अगदी अद्वैत, या सगळ्यामध्ये आता एक माहिती समोर येते की एका कोणत्या तरी या प्लांट मधल्या एका मजल्याला आग लागली अशी माहिती समोर येते. त्याबद्दल काही माहिती मिळू शकले तुम्हाला? एक्झॅक्ट तेच अधिकारी तेच म्हणत आहेत. अग्निशामक दलाचे जे लोक आहेत ते तेच म्हणतायत की आता आपण असं म्हणू शकत नाही की नेमकी आग जी आहे ती कोणत्या डिपार्टमेंट लागली आहे, परंतु ती एका भागाला लागलेली आग आहे. आणि जसं वैभव म्हणाला की आपल्याला हे ठामपणे सांगता येणार नाही की जिथं आग लागली आहे तो विभाग नेमका काय आहे, ती लॅबोरेटरी आहे का ते स्टोरेज आहे, काय आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळं निश्चितपणे आता पहिलं जे अधिकाऱ्यांचं काम आहे ते आग विझवणं आहे आणि त्याच्यानंतर मग ही आग कशामुळे लागली, याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते शोधणं आहे. परंतु आता आपण अपेक्षा आणि आशा हीच करूयात की ही आग लवकरात लवकर विझेल आणि जे काही एक संकट आलेलं आहे ते दूर होईल. कारण निश्चितपणे ही संवेदनशील घटना आहे. या आगीची चौकशी पण नक्कीच होईल, कारण ही काय साधीसुधी आग नाहीये आणि जिथं लागलेली आहे ते सिरम संस्था जी आहे जिथं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज देशाविदेशातून सिरमकडं लशींसाठी मागणी होते आणि जिथं या सगळ्या कोरोनावरच्या लशीचं उत्पादन सुरू आहे, जिथं साठा आहे, त्या ठिकाणी आग लागणं ही निश्चितपणे चिंता वाढवणारी किंवा भीती वाटायला लावणारी गोष्ट आहे. पण अर्थातच आपल्याला काही वेळानंतर नेमकी ही आग कशामुळे लागली, याची कारण काय आहेत, त्याची व्याप्ती किती मोठी आहे आणि ती कुठल्या नेमक्या विभागाला लागलेली आहे आणि सगळ्यांच्या मनातला हाच प्रश्न की कोविडच्या ज्या लशी आहेत त्या लशीवरती, त्याच्या निर्मितीवरती किंवा त्याच्या साठ्यावरती त्याचा काय परिणाम होतोय का, त्याला झळ बसली आहे का. अर्थात यासाठी संदीप काही वेळ आपल्याला जाऊ द्यावा लागेल. अगदी अद्वैत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. ही दृश्य आपण बघतोय, पुण्यामधली दृश्य आहेत. सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागलेली आहे. हडपसर जवळच्या गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरम प्लांटला आग लागलेली आहे. आपल्याला माहित आहे मागच्या काही काळापासून सिरम इन्स्टिट्यूटचं नाव संपूर्ण देशभरात, जगभरामध्ये चर्चेला आलेलं आहे, कारण कोरोनावर लस बनवणारी ही सिरम इन्स्टिट्यूट आहे. संपूर्ण देशभरामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने पहिल्या टप्प्यामध्ये लसीचा पुरवठा केलेला आहे. कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटनं लस बनवलेली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी एक संजीवनी आपण ज्या लसीला म्हणू शकतो ही बनवलेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये गोपाळपट्टीमध्ये असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला आग लागल्यामुळे एक चिंता व्यक्त केली जाते. खरंच या प्लांटमध्ये सिरम इन्स्टिट्यूटनं जी कोरोना व्हायरसवरची लस आहे ती याच प्लांटमध्ये बनवली जात होती का, या प्लांटमध्ये स्टोरेज होतं का? जवळपास 5 कोटी डोस सिरम इन्स्टिट्यूटने या कोविशिल्ड वॅक्सिनचे बनवलेले होते. त्याचा साठा नेमका कुठं होता, या सगळ्याची माहिती अद्यापही मिळालेली नाही आहे. मात्र आताची जी माहिती समोर येते ती म्हणजे सगळ्या संशोधकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. आजूबाजूच्या या सगळ्या परिसरातल्या आजूबाजूच्या फायर ब्रिगेडना सुद्धा अलर्ट करून त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोरोना व्हायरसची जी लस तयार केली जात होती ती नेमकी कोणत्या प्लॅनमध्ये होती असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात पुण्याला. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, काय अपडेट्स आहेत? संदीप, आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अत्यंत कसोशीने सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवळपास 12 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचत आहेत. एक ब्रोंटो नावाची मोठी गाडी आली आहे. जे आतले संशोधक आहेत या संशोधकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती जी आहे ती आतून कळते. अजून अधिकृतरित्या नेमकी कुठल्या भागामध्ये आग लागली किंवा आगीमुळे किती नुकसान झालं याबाबतची कुठली माहिती जी आहे ती स्पष्ट होऊ शकत नाहीये. मात्र आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ती आग विझवण्याला असेल असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलंय. याचं कारण तिथले जे संशोधक किंवा कर्मचारी होते त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि आता पहिली प्रायोरिटी जी आहे ती कमीत कमी नुकसान करून आग विझवण्याला असेल. अगदी वैभव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं तर एक चिंता व्यक्त केली जाते की जी वॅक्सिन बनवली जात होती किंवा वॅक्सिनचं स्टोरेज होतं ते याच प्लॅनमध्ये होतं का, त्याची चिंता व्यक्त केली जाते. त्याबद्दल काय माहिती मिळते का वैभव?
वैभव सोनवणे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र अधिक माहिती जाणून करणार आहोत। या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे। सिरम इन्स्टिट्यूटमधल्या एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती मिळते। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या रवाना झालेल्या आहेत। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या वरिष्ठांकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। कोविशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरामध्ये लसीकरण सुरू आहे आणि त्यानंतर लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट संपूर्ण देशामध्ये आणि जगभरामध्ये चर्चेला आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच आपण बघतो, 1-2 दिवसांपूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटमधून शेजारील जे राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा लसी पुरवण्यात आलेल्या आहेत आणि सिरम इन्स्टिट्यूटमधून बनवलेली जी कोविशिल्ड लस आहे ही खरंच संजीवनी मानली जाते। मात्र त्या सिरम इन्स्टिट्यूटच्या एका प्लांटला आग लागलेली आहे आणि चिंतेमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोविशिल्ड लस सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली आहे। कोरोनावर मात करण्यासाठी पहिला टप्पा या लसीकरणाचा संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। हडपसर जवळच्या गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरम प्लांटला ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या जवळपास 12 गाड्या, ब्रंटो गाडी जी आहे ती सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये जे संशोधक या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे संशोधन करणारे संशोधक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी या संदर्भात माहिती दिली। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आलेले आहेत। आता जवळपास 12 गाड्या अग्निशमन दलाच्या बमच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे। दुसरी एक जमेची बाब म्हणजे सिरम प्लांट मधले जे फायर सेफ्टी आहे ही कार्यान्वित आहे अशी सुद्धा माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे आग विझवायला सोपं जाईल अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मात्र अग्निशमन दलाकडून सुद्धा शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। दुसरी एक चिंता वाढवणारी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटच्या या प्लांटमध्ये कोरोना वॅक्सिन जी आहे कोविशिल्ड याचं उत्पादन इथं तयार होतं का, इथं स्टोरेज होतं का, याबाबत मात्र अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाहीये। त्यामुळे चिंता वाढलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, सुखरूप बाहेर काढण्यात आलंय अशी ताजी माहिती अग्निशमन विभागाकडून मिळालेली आहे। जसं आपण सांगतोय की हडपसर मांजरी इथल्या सिरम इन्स्टिट्यूट परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि आगीचं स्वरूप मोठं आहे। नेमकं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये किंवा नेमकी कुठल्या विभागाला ही आग लागलेली आहे, जिथं कोरोना लशीची निर्मिती सुरू आहे किंवा जिथं साठा ठेवलेला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र जवळपास 12 फायर फायटर्स जे आहेत ब्रांटो या विशेष वाहनासहित त्या तिकडं पोहोचलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याची पराकाष्ठा जी आहे ती केली जाते आहे, जेणेकरून आग इतर सगळीकडे पसरू नये। हा मोठा परिसर आहे, शेकडो एकरामध्ये पसरलेला आणि जिथं सगळ्या देशाचं लक्ष लागलंय त्या कोरोना लशीची निर्मिती जी आहे ती होते। आपल्याला माहिती की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5 कोटी डोसेस तयार केले होते। आता दररोज जवळपास 25 लाख लशी ज्या आहेत त्या तयार करण्यात येत आहेत, कारण लवकरच या लशी कोरोना योद्ध्यानंतर इतर सगळ्या लोकांना देखील देण्यात येणार आहेत। परंतु ताजी माहिती हीच आहे की या परिसरात आता 3 लोक जे आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांना अग्निशमन विभागाने जिथं आग लागलेली होती तिथून सुखरूप हलवलेलं आहे आणि अर्थातच नेमकं सांगता येणार नाही की आणखीन काही लोक अडकलेले आहेत का जिथं या आगीचा भडका उडालेला आहे हे अजून क्लिअर नाही। मात्र ताजी माहिती ही आहे की 12 अग्निशमन चे जे बंब आहेत, फायर फायटर्स आहेत ते तिथं पोहोचलेले आहेत आणि आतापर्यंत अगदी अद्वैत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आणि विवेक कुलकर्णी यांच्या सोबत आहेत पुण्याचे खासदार गिरीश बापट। विवेक, आपल्यासोबत पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत, त्यांना विचारत सिरमला जी आग लागलेली आहे त्याच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? मी आत्ताच माननीय कलेक्टर साहेबांशी पुण्यामध्ये बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीला मुंबईत आलेलो आहे, पण मी जी माहिती घेतली त्याच्यात मांजरी गावामध्ये रोटा व्हायरस आणि दुसरी लस याचं जिथे प्रोडक्शन चालतं तिथे आग लागलेली आहे। आता जे कोरोनाच्या बाबतीत नवीन जे व्हायरस म्हणजे जी लस तयार केलेली आहे त्याचा याचा संबंध आहे अशी प्राथमिक माहिती आहे। मनुष्यहानी झाल्याची काही माहिती नाही, पण अग्निशामक दलापासून पोलीस दलापर्यंत सगळेजण तिथे पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतात। सर,
त्यांनी तुम्हाला जी काही माहिती दिली आहे त्याच्यानुसार किती मोठी आग आहे, व्याप्ती किती आहे, किती नुकसान झालं असेल? दुसरा मजला जो आहे त्या दुसऱ्या मजल्यावर आग लागलेली आहे. आता तिथे काय होतं आणि काय नाही याची डिटेल माहिती नाही. मला असं वाटतं की अगदी बरोबर. फक्त प्राथमिक त्यांनी काही अंदाज व्यक्त केला का त्याच्यामुळे आग लागली किंवा नाही, अजून काहीच प्राथमिक अंदाज नाही कशामुळे लागली. त्याची सगळ्याची प्रोसेस आणि आग विजल्याशिवाय आग कशी लागली त्याची तिथे चौकशी पण नाही. त्यामुळे आग विझवण्याचे तातडीने प्रयत्न चालू. तुम्ही आता पुण्याच्या दिशेने जाणार आहात? पुण्याला चालू. तर हे गिरीश बापट होते, त्यांनी सांगितलं की पुण्याच्या दिशेने ते जाणार आहेत. अजून आगीचं कारणच कळू शकलेलं नाहीये, मनुष्यहानी झालेली नाही, सगळ्यात महत्त्वाची तुम्ही माहिती सांगितलेली आहे. त्यासोबतच कोरोनाचं सगळं उत्पादन होतं तिथंही आग लागली नाहीये ही देखील महत्वपूर्ण माहिती गिरीश बापट यांनी दिलेली आहे. आता ते सुद्धा तिकडचे जिल्हाधिकारी, प्रमुख अधिकारी यांच्या संपर्कात आहेत आणि त्यातून अधिक माहिती कळू शकेल. पण आता ते तातडीनं पुण्याच्या दिशेनं रवाना होतात. संदीप. अगदी विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. पुन्हा एकदा जाऊयात पुण्याला. वैभव अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अद्वैत, गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली की कोरोनाची लस सुरू होती बनवायला, तिथंही आग लागली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? काही तांत्रिक कारणांमुळे अद्वैत मेहता यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र संशोधकांना आता सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये जी लस कोरोनाच्या विरोधामधली तयार होत होती, या लसीकरणाच्या लसीच्या उत्पादनावर सुद्धा काही परिणाम होणार नसल्याची प्राथमिक माहिती मिळते, असं गिरीश बापट यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. गिरीश बापट यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केलेली आहे. हीच माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला सुद्धा दिलेली आहे. आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, जवळपास 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता सध्या काम सुरू असल्याची माहिती मिळते. कोरोनावर लस बनवणारी जी सिरम इन्स्टिट्यूट आहे, या सिरम इन्स्टिट्यूटच्या गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सिरम प्लांटच्या एका मजल्याला भीषण आग लागलेली आहे. फायर ब्रिगेडच्या जवळपास 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड या लसीमुळे संपूर्ण देशभरामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ही चर्चेत होती मागच्या काही काळापासून आणि याच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आता भीषण आग लागली आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधल्या एका इमारतीच्या एका मजल्यावर ही आग लागलेली आहे. मग मजला तो नेमका दुसरा आहे की तिसरा आहे याबाबत सुद्धा अजून साशंकता उपस्थित होते आहे. घटनास्थळी आता अग्निशमन दलाच्या जवळपास 12 गाड्या दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे जे संशोधन करणारे संशोधक आहेत, या सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे. सगळ्यात दिलासादायक बाब आहे. तिथं कर्मचारी किती काम करत होते, आग कशामुळे लागली, आगीची व्याप्ती किती मोठी होती, याबाबत अजूनही स्पष्टता होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा स्टॉक तिथं होता का, किंवा माफ करा, कोरोना लसीचा स्टॉक तिथं होता का, कोविशिल्ड या लसीचा स्टॉक तिथं होता का, किंवा तिथं उत्पादन केलं जात होतं का, याबद्दल सुद्धा अद्याप स्पष्टता झालेली नाही आहे. सिरम इन्स्टिट्यूटनं अधिकृत यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. मात्र आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही आहे. ज्या वेळेला ही आग आटोक्यात येईल त्यावेळेलाच आगीचं कारण समजू शकेल, तिची व्याप्ती किती मोठी आहे हे समजू शकेल. आणि सध्या आपण बघितलं तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला ही आग लागली. ही दृश्य आपण बघितली तर आगीचा भडका किती मोठा होता याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. ही थेट दृश्य आपण बघतोय, सिरम इन्स्टिट्यूट मधली दृश्य आहे. सिरम इन्स्टिट्यूटला पुण्यामध्ये आग लागलेली आहे. गोपाळपट्टीतल्या प्लांटला ही आग लागलेली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे तिथं काम करणारे जे संशोधन करणारे संशोधक आहेत, या संशोधकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. दोन्ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघू शकतोय की सिरम इन्स्टिट्यूटमध्ये एक लांबून घेतलेली दृश्य आहे तर जवळून घेतलेली सुद्धा काही दृश्य आहेत. दोन्ही व्हिडिओ आपण बघू शकतोय सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचे.
एक चिंता व्यक्त केली जाते की खरंच या ठिकाणी कोरोनाची वॅक्सिन तयार केली जात होती का, किंवा कोरोनाचे जे 5 कोटी डोस तयार होते त्यापैकी किती डोसचा स्टॉक या प्लांटमध्ये होता, आणि नेमकी ज्या मजल्यावर आग लागलेली आहे या मजल्यावर कशाचं संशोधन सुरू होतं, काय बनवलं जात होतं, याबद्दलच्या शंका आणि प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत, चिंता व्यक्त केली जाते आहे. आपण बघतोय 16 जानेवारीपासूनच कोरोनाच्या लसीकरणाला देशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्यातला एक मोलाचा सिंहाचा वाटा उचललेला आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं. कोविशिल्ड ही लस, कोरोना प्रतिबंधक लस सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून सिरम इन्स्टिट्यूट ही चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. देशभरात या इन्स्टिट्यूटची चर्चा आहे. आपल्याला माहित आहे की काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिलेली होती. कोरोनाच्या प्रतिबंधक जी लस आहे याच्या निर्मितीचा आढावा सुद्धा घेतलेला होता. एक संजीवनी देणारी ही लस सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केली होती. शेजारील जे भूतान, बांगलादेश सारखे शेजारील छोटी छोटी राष्ट्र आहेत यांना सुद्धा या सिरम इन्स्टिट्यूटमधून हे डोस पुरवले जाणार होते. तर काही देशांना काल या डोसचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. मात्र याच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागलेली आहे. ही आगीची दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. मुरलीधरजी, आतापर्यंत तुम्हाला माहिती मिळाली आहे, काय नेमकी परिस्थिती आता तिथली? आपल्या जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यानंतर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्यात. एकूण 12 गाड्या आता त्या ठिकाणी आहेत. आमची सगळी जी काही मनुष्यबळ आहे सगळं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. जो 5 लोक त्याच्यात अडकलेले, 4 लोक सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. एक व्यक्ती अजून आत असल्याची शंका आहे. तेही काम आता युद्ध पातळीवरती सुरू आहे. म्हणजे एकूणच परिस्थिती तशी नियंत्रणामध्ये आहे. अगदी मुरलीधरजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, कोरोनाची जी वॅक्सिन तयार केली जात होती ती याच प्लांटमध्ये केली जात होती. इथं वॅक्सिन जे 5 कोटी डोस तयार होते तिथला त्याचा स्टॉक इथं होता, त्याबद्दल काय माहिती मिळते? प्राथमिक माहिती अशी आहे की याच्यामध्ये या ठिकाणी जे स्टोरेज आहे, स्टोरेजचे कुठलेही त्या इमारतीमध्ये भाग नव्हता. त्याच्यामुळे आता तरी प्राथमिक माहिती अशी की तिथे जे काही लस होत्या, जे काही ठेवलेले होते डोसेस, ती ही इमारत नव्हती. ही तरी माहिती आता नक्की आहे. अगदी दुसरा एक महत्वाचा मुद्दा, काही संशोधकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते, त्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली ती मी आता आपल्याला या ठिकाणी सांगितली आहे. अधिकची माहिती मिळाल्यानंतर मी आपल्याला कळवीन. अगदी मुरलीधरजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं की मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर आपल्या सोबत होते आणि एकूण 7 लोक या आगीमध्ये अडकल्याची माहिती मिळत होती. 4 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र 3 जण अजूनही अडकल्याची माहिती महापौरांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यावरून आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे या आगीबद्दल? संदीप, हा जो सिरमचा एरिया आहे तो बेसिकली SEZ आहे. आपल्याला माहिती आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रकल्प, असं तो टोटल जवळपास 45 एकराचा आहे. आणि जो आपल्या कोरोना वॅक्सिनचा जो प्लांट आहे तो इकडच्या गेटला आहे आणि आग लागली दुसऱ्या बाजूला. त्यामुळे जे बोललं जात आहे की सिरमच्या लसीकरणाला धोका आहे, तसं सध्या तरी तसं काही माहिती मिळत नाही. आणि राहिला प्रश्न आगीचं कारण, आपल्याला माहिती आहे सगळ्या लसीकरण वॅक्सिनेशन ती निर्मिती करणारी कंपनी, ऑब्व्हियसली तिथे केमिकल असणार. केमिकलमध्ये अनेकदा स्फोट होऊन आग भडकू शकते. तसाच तो काहीसा प्रकार असणार. असं ते सगळं अग्निशमन दलाच्या तपासणीत नंतर स्पष्ट होईलच नेमकं आग कशाने लागली. पण सध्या तरी आग कंट्रोल करण्याचा पूर्णपणे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 12 बंब तिथे पोहोचलेले आहेत. 4-5 लोकांना रेस्क्यू केलंय. एक 4-5 लोक आहेत, पण लवकर नियंत्रण येते असं अग्निशमन दलाचा प्रयत्न आहेत शर्थीचे. ऑब्व्हियसली सिरम इन्स्टिट्यूट आपल्याला माहिती आहे फक्त देशात नाही तर जगभरात चर्चेला आहे सध्या कोरोना व्हॅक्सिनेशन मुळे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलंय. अगदी चंद्रकांत, मी तुमच्याकडे येतोय. आपल्यासोबत स्थानिक आमदार चेतन तुपे सुद्धा आहेत. चेतनजी, आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सध्या यश आलेलं आहे का? काय परिस्थिती आहे त्याबद्दल, काय आगीबद्दलची माहिती आहे? मी आता जागेवर पोहोचतोच आहे. माझ्या बरोबर अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा आहेत. एक्स्ट्रा गाड्या आता येत आहेत, पुण्यातून मागवल्यात. एका बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचं दिसतंय. धुराचे खूप लोट निघतायत त्याच्यातून. आता जो गाड्या तिथं आहेतच, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे.
हे प्रोडक्शन युनिट नाहीये, अंडर कन्स्ट्रक्शन युनिट आहे. कोरोना वॅक्सिन जे आहे ते या ठिकाणी नाहीये. आपण माझ्या फोनमध्ये आवाज ऐकू शकत असताल. बरोबर. फायर ब्रिगेडची गाडी माझ्या गाडीच्या मागेच आहे. मी तिथे 2 गाड्या घेऊन आता पोहोचतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोडक्शन युनिट नसल्यामुळं जी वॅक्सिन बनवायचा विषय आहे तो या ठिकाणी नसेल. आता तिथे क्रेन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. क्रेनवरून रेस्क्यूचं काम चालू आहे. या सगळ्या गोष्टी आता घडतायत. परंतु इथे आता जीवितहानीचा अजून काही विषय नाहीये. जीवितहानी काही झालेली दिसत नाहीये. काही लोकांना वाचवण्याचं यश आलंय. इथे आता कुठलंही सिरमचं प्रोडक्शन तसं नाहीये. प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी कुठलं चालू नाहीये. त्याच्यामुळे तसं एक दिलासादायक बाब आहे की जिथे हे होतंय तिथे कोरोनाच्या ज्या लस बनवल्या जातात त्या इथे नाहीये, साईडला. त्याच्यामुळे तो एक दिलासा आहे. पण ही आग लागलेली आहे एका बिल्डिंगला आणि मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये थोडंसं नुकसान होतंय. सिरम कंपनीच्या साठी आता हा एक थोडासा आपण म्हटलं तरी चांगला दिवस नाही असं म्हणावं लागेल. संपूर्ण देशाला ज्यांनी दिलासा दिलाय अशांना थोडीशी अडचण झालेली आहे. परंतु इथं सर्वच जण आता आहेत. त्यांचे कर्मचारी सगळे आहेत. ते कर्मचारी सुद्धा मला दिसत आहेत आता. सगळे सेफ डिस्टन्सवर प्रशासनाने उभे केलेले आहेत. खूप सारे कर्मचारी आहेत. हा एसीझेडचा भाग आहे सिरमचा. आणि त्याच्यामध्ये आता सगळे जण सावध आहेत. लोक दिसत नाहीत. एक बिल्डिंगला आग लागलेली आहे. पाणी आता अग्निशमन दल पूर्ण ताकदीने त्याच्यावरती काम करतंय आणि आटोक्यात अजून काही दिसत नाही. धुराचे लोट चाललेले आहेत. एक बिल्डिंग मधून ते निघतायत. अगदी चेतन तुपेजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा खरंच दिलासादायक तुम्ही जी माहिती दिलेली आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीच्या मजल्याला ही आग लागली आहे. जिथं प्रोडक्शन होत नव्हतं किंवा कोविशिल्ड लसीचं स्टोरेज सुद्धा नव्हतं. कोरोनाच्या लसीकरणाबाबत किंवा जी मोहीम सुरू आहे देशभरामध्ये त्यासाठी दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल. हो, नक्कीच. कारण त्यांचं जे पूर्वीचा युनिट आहे, फॅक्टरी आहे, तिथं सगळं त्यांचं R&D आणि हे आहे. हे त्यांनी एक नवीन युनिट तयार केलेलं आहे. प्रचंड भव्य असं युनिट आहे. आणि त्याच्यात दुर्दैवाने एका मजल्याला आग लागलेली आहे. माझ्या अंदाजे 6 मजल्याची इमारत माझ्या समोर आहे. मी आता प्रत्यक्ष जागेवर उभा आहे. आणि 6व्या मजल्यामधून ही आग लागलेली आहे. अजून खालच्या मजल्यावर काही आग आलेली नाहीये. नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आगीच्या ज्वाळा आता काही दिसत नाहीयेत. परंतु धुराचे लोट मात्र मोठ्या प्रमाणावरती त्या बिल्डिंग मधून निघताना दिसत आहेत आपल्याला. अगदी चेतन तुपेजी, एक शेवटचा प्रश्न. दुसरा एक महत्वाचा, काही संशोधकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय, मात्र काही जण अडकले असल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. त्याबद्दल काय अग्निशमन दलाकडून माहिती मिळते? तिथे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या सतत संपर्कात होतो फोनवरून. मी आता स्वतःही तिथं पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे बॅरिकेटिंग केलेलं आहे. एका बॅरिकेटिंगच्या पलीकडं फक्त अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणेशिवाय कुणाला जाऊन दिलं जात नाहीये. त्यामुळे मी सुद्धा एका बॅरिकेटिंगच्या अलीकडे उभा आहे. पण आता जी परिस्थिती दिसते त्याच्यानुसार मला जे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले त्याच्यानुसार आतापर्यंत काही जीवितहानीचा कुठलंही झालेली नाही. सुदैवाने अजूनही जीवितहानीचा काही विषय नाही. आता परत एकदा या अग्निशामक दलांनी पाणी मारायला सुरुवात केली. नवीन जे माझ्या बरोबर या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या होत्या त्यांनी आता काम चालू केलंय. त्यामुळे थोड्या वेळात आग आटोक्यात येईल अशी आशा आहे आणि लवकरात लवकर येईल. पण अजून तरी जीवितहानी झाली असं काही वाटत नाहीये. कारण जी बिल्डिंग आहे त्याचा अजून सुद्धा पूर्ण क्षमतेने त्याचं काम चालू नव्हतं. हे एक सुदैवाची बाब म्हणायला लागेल आपल्याला. अगदी चेतनजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, काय परिस्थिती आहे आता आगी संदर्भातली, काय माहिती आहे तुमच्याकडे? आगीच्या ठिकाणी मी नाहीये, परंतु हा भाग जो आहे नांगरीचा तो मला चांगला माहिती आहे, परिचयात आहे आणि थोडासा मोकळा भाग असणारे आहे. जरी वस्ती वाढली असली तरी सुद्धा. दुसरा महत्वाचा भागाचा अग्निशमन दलाचे जे आमचे लोक आहेत महापालिकेचे ते पोहोचले, तर पोलिसही पोहोचलेले आहेत आणि त्याचं गर्दी तिथे सगळी कार्यालयात असते अशा स्वरूपाचं ते इन्स्टिट्यूट नाहीये. आणि त्याच्यामुळे अर्थात नुकसान होणं हे योग्यच नाहीये. परंतु लोकांमध्ये घबराट पसरेल अशी माहिती चुकीच्या नावाने फॉरवर्ड करणारे लोक बरेच असतात. त्यामुळे तुम्ही वाहिनीवर त्यामानाने ऑथेंटिक माहिती देताय सगळी. त्यामुळे कुठेही कन्फर्म जोपर्यंत होत नाही ना जीवितहानी काही झाली आहे का किंवा काय नक्की झाली, तोपर्यंत मला असं वाटतं खोटे फोटो किंवा खोटं माहिती याच्यापासून आपण सावध राहणं चांगलं आहे. पण आग लवकरच आटोक्यात येईल आणि मला असं वाटतं की हे जे काय कारणं काय आहेत त्याची ती लवकरच स्पष्ट होतील याच्याबद्दलची जी होती. पण आपल्या अग्निशमन दलाचे लोक पुणे महापालिकेतले जसे मुंबईचे चांगले तसे पुण्यात पण आहेत
आणि त्यातून त्यांच्याकडे स्वतःची अग्नी प्रतिबंधक यंत्रणा आहे, कारण ते बऱ्यापैकी सक्षम इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे या सगळ्याची विचार करूनच मध्ये सगळी भूमिका घेतली असते. त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यामध्ये येऊ शकेल. अगदी नीलमताई, दुसरी एक दिलासादायक बाब म्हणजे कोविड लसीचा जो विभाग आहे तो सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती मिळते. त्याबद्दल काय सांगाल? खरंच दिलासादायक बाब आहे. दिलासादायक आहेच, परंतु मुद्दा असा आहे की कुठल्याही प्रकारने असं आपल्याला मनुष्यबळ अशा कामांमध्ये अडकून आणणं हे चांगलं नाहीये. पण दुसरीकडे आधीच लसीच्या बद्दल इतके गैरसमज पसरत आहेत, त्यावेळेला कुठेतरी याच्याबद्दल अजून काहीतरी चुकीची माहिती जाणं योग्य नव्हतं. या दृष्टिकोनातून तुम्ही स्पष्ट केलं हे चांगलं आहे. अगदी धन्यवाद नीलमताई, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं निलम गोरे आपल्या सोबत होत्या, शिवसेनेच्या नेत्या, आणि जो कोरोना लसीचा जो विभाग आहे तो सुरक्षित असल्याची माहिती मिळते. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात आहेत, त्याला बळी पडू नका, अफवा पसरवू नका, असं आवाहन निलम गोरे यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यांना केलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे, जरा कुठं काही घटना घडली की त्याबद्दल जुने फोटो असतील किंवा जुनी माहिती असेल ती इकडून तिकडून काढून व्हायरल केली जाते. तशा प्रकारचं कृत्य कुणीही करू नका, असं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून निलम गोरे यांनी केलेलं आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय की कोरोना लसीचा जो विभाग आहे तो सुरक्षित असल्याची माहिती मिळते. ही अंडर कन्स्ट्रक्शन ही इमारत होती. घटनास्थळी BCG आणि रोटा लसीची निर्मिती केली जात असल्याची माहिती सुद्धा आपल्याला कळते आहे. आगीच्या ज्वाळा थोड्याशा कमी झालेल्या आहेत, मात्र धुराचे लोट अद्यापही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची माहिती मिळते. स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी सुद्धा घटनास्थळावरून आपल्याला माहिती दिलेली आहे. आपले प्रतिनिधी घटनास्थळावर आहेत. वेळोवेळी आपण या सगळ्याची माहिती घेतोय. अग्निशमन दलाच्या 12 ते 13 गाड्या या सगळ्या आग रोखण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद आपल्या सोबत आहेत. आयुष सर, काय माहिती द्याल या सगळ्याबद्दल? आग आटोक्यात आली आहे का? नाही, अजून आपल्याकडे 12 से 13 गाडी जसे आपण सांगत होते, अग्निशमनचे 12 से 13 गाडी त्या ठिकाणी आहे. आपले वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन व आपले जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पण त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. आणि काही वेळात मी आणि इतर जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी पण त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे. सिरमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे मॅनेजमेंटचे जो संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याशी पण आपण बोलतोय. त्यांचे कोणते बिल्डिंग मध्ये अडचणी झाली, गोडाऊन मध्ये ज्या ठिकाणी हे होती, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि वरिष्ठ अधिकारी व जो आपले राज्य शासन व केंद्र शासनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण सूचना वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ही अजून डेव्हलपिंग सिच्युएशन आहे, आपल्याला अजून एक्झॅक्ट माहिती नाही आहे. हे काही वेळात क्लिअर होईल की नेमकी कोणत्या बिल्डिंग मध्ये आग लागली आणि एक्सटेंट ऑफ डॅमेज काय आहे. बट फायर ब्रिगेडचे सगळे लोक त्या ठिकाणी आहे, पोलीसचे लोक पण त्या ठिकाणी आहे, जिल्हा प्रशासनाचे पण तालुका व उपविभागीय स्तरीय अधिकारी त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. आणि जिल्हास्तरीय अधिकारी पण त्या ठिकाणी आता निघतोय आपण. अगदी प्रसाद सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. आगीमध्ये काही कर्मचारी किंवा संशोधक अडकलेत अशी माहिती मिळते, काय त्याबद्दल माहिती द्याल? नाही, अडकलेले असेल क्योंकि एक्झॅक्ट माहिती जसं मी आपल्याला सांगत होतो एक्झॅक्ट सांगता येत नाही. बट असा आपण अनुमान लावतोय क्योंकि एक ऑफिस कार्यालय आहे, गोडाऊन आहे, त्यांचे लॅब वगैरे आहे. तो त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की जवळपास 24 तास काम चालू होतं आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या संस्थांमध्ये काम करतोय. तर त्याच्यामध्ये काही लोक अडकलेले असेल आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे लोक आहे आणि ते सगळे फ्लोर बाय फ्लोर, बिल्डिंग बाय बिल्डिंग क्लिअर करण्याचे काम चालू आहे. यदि कोई माणूस आतमध्ये असेल तर त्यांना रेस्क्यू करण्याचे काम चालू आहे. मनपा, PMRDA, पुणे मनपा आणि PMRDA चे फायर ब्रिगेड त्या ठिकाणी जागेवर आहे आणि ते व्यवस्थित ट्रेंड फायर ब्रिगेड युनिट्स आहे आणि ते त्याच्यामध्ये इमिडिएट रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्याबरोबर आपली अँब्युलन्सची पण 108ची अँब्युलन्सची सुविधा, हॉस्पिटलमध्ये बेड वगैरे, जवळचे हॉस्पिटल्समध्ये बेड वगैरेची पण सुविधा करण्यात आलेली आहे. जो आपण 10% मेजर इन्सिडेंटसाठी जो 10% बेड राखीव ठेवतो जवळच्या हॉस्पिटल्स, बर्न वगैरेचे जो वॉर्ड्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळे काम चालू आहे आणि लवकरात लवकर आगची ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचे जीव वाचवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे.
आणि व जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल हे आम्हाला विश्वास आहे. अगदी प्रसाद सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोरोना लसीच्या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त केली जात होती, कारण याच प्लांटमध्ये स्टोरेज आणि निर्मिती सुद्धा होती अशी माहिती मिळते. तर ती सुरक्षित असल्याची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली, त्याबद्दल काय सांगू शकाल? नाही, वो एक्झॅक्ट एक्सटेंट ऑफ डॅमेज आता सांगता येत नाही. म्हणजे स्पेक्युलेटिव्ह कोणी सांगून काय बरोबर नसतो. एक्झॅक्ट एक्सटेंट ऑफ डॅमेज या काय डॅमेज झालेला आहे, कोणते बिल्डिंग डॅमेज झालेलं आहे, आपल्याला अजून सांगता येत नाही. आणि याच्यामध्ये आपण सेरम इन्स्टिट्यूटचे जो हे आहे मॅनेजमेंट आहे, सिनियर मॅनेजमेंट आहे, त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचे सगळे संपर्कात आहे आणि डॅमेज मिनिमाइज करणे आणि कोणताही अपघात होऊ नये, कोणताही बायोमेडिकल वेस्ट वगैरे तयार होऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. आणि पण फक्त सर्वात पहिले जीव वाचवण्याचा विषय आहे आणि त्यानंतरचे सगळे गोष्टी आपण प्रयत्न करत आहे. एक डेव्हलपिंग सिच्युएशन आहे. सगळे मनपा असेल, आपले PMRD असेल, MIDC वगैरे ज्या ठिकाणी फायर ब्रिगेड उपलब्ध आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाठवण्यात आलेलं आहे. हे मांजरी हडपसरच्या बॉर्डरवर आहे, हे आपल्याला माहित असेल सेरम इन्स्टिट्यूट. तर त्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण दोनोचे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी आपण जागेवर आहे आणि आपण प्रयत्न करतोय की बेस्ट काय करता येईल आपण. अगदी प्रसाद सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या संशोधकांना तिथून सुखरूप बाहेर काढलंय त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे की सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेलं आहे? नाही, त्यांना ज्या लोकांना हॉस्पिटलची गरज आहे 108 अँब्युलन्स 108 जो आपली अँब्युलन्स सेवा आहे त्याच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपला डिझास्टर मॅनेजमेंट जो प्लॅन असतो डिस्ट्रिक्टचा त्याच्यामध्ये आपण 10% बेड्स राखीव ठेवतो. बर्न वॉर्ड्स वगैरे कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, बिकॉज एक स्पेशलाइज्ड युनिट असतो. ज्या हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्ड्स आहेत त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बेड्स, डॉक्टर्स वगैरेची सुविधा पण तपासण्यात आलेली आहे. ज्या डॉक्टर्स जागेवर नसेल त्या लोकांना परत बोलवण्यात आलेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे याचा जो आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन होतो त्याप्रमाणे सगळे कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हा प्रशासन, मनपा वगैरे सगळे लोक पूर्णतः प्रयत्न करतोय की कोणत्याही प्रकारच्या म्हणजे लॉस ऑफ लाईफ असेल या सगळ्या गोष्टी नाही होणार पाहिजे. अगदी प्रसाद सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं पुणे झेडपीचे CEO आयुष प्रसाद आपल्या सोबत होते आणि कशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन असेल, झेडपी प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, PMRD असेल, एकत्र येऊन कशा पद्धतीने या आगीवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याबद्दल माहिती त्यांनी दिली आहे. BCG लस जिथं तयार व्हायची तिथं ही आग लागलेली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोविड लस बनवण्याचा विभाग सुरक्षित आहे. अजून पूर्ण माहिती येणं बाकी असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिलेली आहे. साधारणतः अर्धा पाऊण तासाच्या अगोदरपासनं सिरमला इन्स्टिट्यूटला ही प्रामुख्यानं आग लागलेली आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये कोविडच्या संदर्भातली लस तयार झालेली आहे. आगीचं कारण जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी एक माहिती मात्र समाधानकारक अशी मिळते की जिथे कोविडची लस तयार होते तिथे मात्र या आगीचा कोणताही प्रादुर्भाव त्या ठिकाणी नाही आहे. परंतु BCG लस जिथे ज्याचं उत्पादन होते तिथे मात्र ही आग प्रामुख्याने इथे लागलेली आहे. अधिक काही याचा तपशील मला या संदर्भातला मिळाला नाही. साधारणतः अर्धा एक तासानंतर या संदर्भातला पूर्ण तपशील मला मिळेल, त्यावेळेस मी स्पष्टपणे आणि पूर्णपणे आपल्याशी बोलेन. मधील या आगी संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. काय म्हणाले जयंत पाटील, एकदा बघूया. अशा पद्धतीनं आग लागली असेल तर मला वाटतं त्याच्यावर लवकरात लवकर तिथले अग्निशमन दल मर्यादित आणतील अशी अपेक्षा करूया. आणि अशी अपेक्षा करूया की जे रिसर्च झाला, जे आत्तापर्यंत लस निर्माण करण्याचं काम आहे त्याला कोणती नुकसान पोचलं नसेल अशी अपेक्षा करूया. शेवटी त्या कंपनीच्या प्रमुखांनीच आपल्याला सांगितलं पाहिजे की नक्की डॅमेजेस किती आहेत. आपण बघतोय यामध्ये एक महत्त्वाची बातमी येते. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. कोणताही घातपात नसल्याची माहिती समोर येते. एवढी मोठी आग लागलेली आहे आणि त्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कोणत्याही प्रकारचा घातपात नसल्याची माहिती समोर येते. थेट जाऊयात पुण्याला. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, काय सांगाल याबद्दल, काय माहिती आहे? बरोबर आहे. ताजी माहिती ही आहे की BCG रोटा या प्लांटमध्ये ही आग लागलेली आहे. जसं आपण सांगितलं की अनेक प्रकारच्या लसी सिरममध्ये तयार होतात. तर BCG लस
जिथं तयार होते त्या ठिकाणी ही आग लागली होती. तिथं वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि निश्चितपणे ही आग मोठी आहे. ही आग विझायला 1 ते 1.5 तास लागेल असं फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र इथल्या सर्व लोकांना सुरक्षित हलवलेलं आहे. म्हणजे तिथं जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वप्रथम इथं जे लोक होते त्या सगळ्या लोकांना सुखरूप हलवलेलं आहे आणि प्राथमिक माहितीनुसार 1 ते 1.5 तास लागेल. 15 फायर फायटर्स तिथं पोहोचलेले आहेत. आग विझवण्यावरचं काम सुरू आहे. ब्रँडटो पोहोचलेली आहे आणि कोरोनाच्या वरती जी लस आहे कोविडची जिथं निर्मिती सुरू आहे किंवा जिथं साठा आहे तिथं ही आग नाहीये. तर BCG रोटा ही जी लस आहे BCG त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे आणि या आगीचं कारण जे आहे ते शॉर्ट सर्किट वेल्डिंगचं काम सुरू असताना असं प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे हे कशामुळे झालं, ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे का याची देखील चौकशी होईल. पण ताजी माहिती हीच आहे की कोविडचं संशोधन जिथं आहे त्या सगळ्या तो प्लांट, त्या लशी, सगळे तिथले शास्त्रज्ञ किंवा जे स्टाफ आहेत ते सगळे सुरक्षित आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 1 ते 1.5 तास ही आग विझायला लागेल कारण ही आग मोठी आहे, भीषण आहे. मात्र कोणीही तिथं अडकलेलं नाहीये. सगळ्या लोकांना तिथून बाहेर हलवण्यात आलेलं आहे. अगदी अद्वैत, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ज्या संशोधकांना हलवण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती कशी आहे याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला जातोय, चिंता व्यक्त केली जाते. सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि सुरुवातीला 3 कर्मचारी होते त्यांना बाहेर काढलं. आणखी काही कर्मचारी होते त्यामुळे कोणालाही तिथं दुखापत किंवा इजा जी आहे ती झालेली नाहीये. आणि जसं मी सांगितलं की प्रचंड मोठा परिसर आहे, शेकडो एकरवरती पसरलेला परिसर आहे, वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या लशींवरची निर्मिती तर सुरू असते. त्यापैकी सुरुवातीला असं वाटत होतं भीती निश्चितपणे की कोरोनावरची जी लस आहे त्या प्लांटला आग लागली का किंवा जिथं स्टॉक केलेले आहे. परंतु आता जी माहिती मिळाली त्यानुसार कोविडच्या लशीचा जिथं निर्मिती सुरू आहे किंवा जिथं साठा आहे तिथं ही आग नाहीये. तर BCG रोटा या प्लांट मध्ये ही आग लागलेली आहे दुसऱ्या मजल्यावरती आणि वेल्डिंगचं काम सुरू होतं. शॉर्ट सर्किट झालेलं आहे. सगळे आगीचे बंब आहेत तिथं पोहोचले आहेत आणि तिथल्या 5 जणांना सुरक्षितपणे हलवण्यात आलेलं आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात झालेली आहे. कुठलाही घातपात वगैरे काही नाहीये याच्यामध्ये आणि साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर. अगदी अद्वैत, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आता एक महत्वाची बातमी आहे. ते अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून या आगी संदर्भातली महत्वाची माहिती घेतलेली आहे. तत्काळ आग विझवावेत या संदर्भात आदेश देण्यात आले. तसंच संस्थेत अडकलेल्या लोकांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत. आपण बघतोय अजित पवार यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि सौरभ राव जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याकडून या आगी संदर्भात माहिती घेतलेली आणि तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार यांनी आत्ताच विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच कलेक्टर देशमुख यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. मुळात आगीचं नेमकं कारण काय याची चौकशी देखील करावी असं पुढच्या काळात सांगण्यात आलेलं आहे. या अजित पवार कदाचित पुण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळेस पाहणी देखील आज संध्याकाळपर्यंत ते करतील, घटनास्थळी जातील अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुळात या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं आगीचं कारण काय याची देखील चौकशी करण्यात येईल असं स्वरूपाची भूमिका पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं अजित पवार यांनी सुद्धा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतलेली आहे या सगळ्याबद्दलची आणि तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र दुसरी एक महत्त्वाची बातमी, प्राथमिक अंदाज असा आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे. कोणत्याही घातपाताचा धोका नाही किंवा घातपाताचा प्रकार नसल्याची सुद्धा माहिती समोर येते. जयंत पाटील यांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे BCG लस जिथं तयार होत होती, BCG रोटाची, त्याच प्लांटमध्ये ही आग लागलेली आहे. कोरोनाची लस जिथं कोविशिल्ड तयार होत होती त्या कोणत्याही लसीला धोका नाही आहे. सगळ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे, सुखरूप बाहेर काढण्यात आले. जे संशोधक होते त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली की कोणीही आता आत अडकलेलं नाही, ही खरी सुदैवाची आणि दिलासादायक बाब म्हणावी लागेल. ही 3 दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये. कशा पद्धतीनं सुरुवातीला आग लागली, त्यानंतर दुसरा कॅमेरा आहे काही वेळानंतर, आणि आता आपण बघितलं तर आगीचे लोट कमी होताना दिसत आहेत. तिसऱ्या कॅमेऱ्यातली जर दृश्य आपण बघितली तर अजून 1 ते 1.5 तास ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी लागू शकतो अशी माहिती
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आहेत. म्हणजेच एकीकडे संशोधक सगळे सुखरूप बाहेर निघालेले आहेत, हा प्लांट पूर्ण क्षमतेनं सुरू नव्हता याबद्दल सुद्धा माहिती मिळते. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोवॅक्सिन जी आहे, कोरोनाची कोविशिल्ड लस जी आहे, या लसीच्या बाबतीत सुद्धा कोणताही धोका नसल्याची माहिती समोर येते. मात्र ही आग शॉर्ट सर्किटने लागलेली आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. काही वेळेला सुरुवातीला अगोदर हा घातपात आहे का अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात होती आणि त्यामुळे आता ही घातपात हा नसून या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती समोर येते. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.